करण्यासाठी सुनेत्रा पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. दरम्यान अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून निर्माण झालेलं संशयाचं धुकं विरोधक काही केल्या विरू देत नाहीयेत. एकीकडे स्वतः शरद पवारांनी या अपघातामागे काही घातपात असावा याची शक्यता फेटाळून लावली. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनीही अपघाताचा घटनाक्रम सांगत चौकशीनंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील असं स्पष्ट केलंय. पण याही परिस्थितीत संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ऑपरेशन लोटसशी जोडण्याचा प्रयत्न केल्यानं राऊतांवर टीकेचा भडीमार होतो. राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी स्वतंत्र चौकशी आयोग स्थापन करावा अशी मागणी केली आहे. तर अजित पवारांच्या अपघाताचा ऑपरेशन लोटसशी संबंध असल्याचा दावा करणारे संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं आणि त्यावर कसं प्रत्युत्तर भाजपने दिलंय ते बघूया. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे. उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे. संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे. हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही. आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षांच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे. मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो. दरम्यान आदित्य ठाकरेंनी या संदर्भात भाष्य केलं. अजित पवारांच्या जाण्यानं न भरून निघणारं नुकसान झालंय असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत. आज मी त्याच्यावर बोलणार नाही, पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत. एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक दावे प्रतिदावे होत असतानाच आता माजी केंद्रीय हवाई मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही अजित पवारांच्या अपघाताबाबत नवी थिअरी मांडत चौकशीपर्यंत सर्वांनी संयम दाखवावा असं आवाहन केलं. विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याची शंका पटेल यांनी बोलून दाखवली. आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते. त्यासाठी दोन कारण महत्त्वाचे असू शकते. एक तर तांत्रिक बिघाड, विमानामध्ये एक रडार असते जिथे लेफ्ट राईटची दिशा ठरवते, त्यामध्ये काही मिस्टेक झाली किंवा एखादा इंजिन फेल झाला किंवा पायलट डिझोरिएंट झाले, काही रनवेच्या लाईनीच्या बाहेर होते. कारण जे व्हिडिओ आम्ही बघितलं ते साईड व्हिडिओ आहे, म्हणून आम्हाला डायरेक्टली ते धावपट्टीच्या लाईनवर होते की नाही ते आम्हाला एवढं काही समजत नाही. ते चौकशीचा भाग आहे. सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात आल्यानंतर आता पार्थ पवार यांनाही कमबॅकचे वेध लागले आहेत. सुनेत्रा पवार या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता पार्थ पवारांची वर्णी त्या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे. पार्थ पवार दिल्लीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतील अशी सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवारांच्या खासदारकीची 2 वर्ष बाकी असली तरी पार्थ पवारांना पूर्ण 6 वर्षांकरता राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. याआधी 2019 मध्ये पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता बातमी आहे चंद्रपूरच्या महापालिकेच्या वादासंदर्भातली. इकडे सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर अखेर दिल्ली